मनोज जरांगेंना पाठिंबा देण्यासाठी मुंबईत उपोषण तर पुणे जालन्यासह परभणीमध्ये मराठा आंदोलकांची बंदची हाक। पुण्यातून मराठा मोर्चाची स्मरण यात्रा मुंबईत मंत्री शंभूराज देसाईंची आंदोलकांसोबत चर्चा तर आज आंदोलकांचं शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांची भेट घेणार। विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोग 3 दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर 26, 27 आणि 28 तारखेला अधिकारी मुंबईत। मुंबई विद्यापीठ सिनेट निवडणूक 24 तारखेला तर निकाल 27 सप्टेंबरला। मुंबई हायकोर्टाचा राज्य सरकारला दणका, निवडणुकीला स्थगिती दिल्यानंतर युवा सेनेनं दाखल केली होती याचिका। माजी राज्यपाल सत्यपाल मलिक आज उद्धव ठाकरेंची भेट घेणार। इंडिया आघाडीसह इतर राजकीय विषयांवर दोघांमध्ये चर्चा होणार असल्याची माहिती। वरळीत आदित्य ठाकरेंविरोधात मनसेचे संदीप देशपांडेंच्या उमेदवारीचे राज ठाकरेंकडून संकेत। विजन वरळी कार्यक्रमात राज यांनी देशपांडेंचं भरभरून कौतुक केलं। पुण्यातील नव्यानं होणाऱ्या विमानतळाला संत तुकाराम यांचं नाव, पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांच्या संकल्पनेला हिरवा कंदील। बंगळुरूत श्रद्धा वालकर हत्या प्रकरणाची पुनरावृत्ती। बंगळुरूत तरुणीची निर्घृण हत्या करून मृतदेहाचे तुकडे फ्रीजमध्ये ठेवले। परिचित व्यक्तीनंच हत्या केल्याचा पोलिसांना संशय। बिहारच्या अनेक भागात पुराचा फटका। पाटणा हाजीपूरमध्ये पूर परिस्थितीमुळे जनजीवन विस्कळीत। देशात डिजिटल आर्थिक व्यवहारांमध्ये मागील 5 वर्षात 7 पटीनं वाढ। 2023-24 आणि या आर्थिक वर्षात 18,737 कोटींचे डिजिटल व्यवहार। पंतप्रधान मोदी 3 दिवस अमेरिका दौऱ्यावर, शांततेनं प्रश्न सोडवले पाहिजेत। क्वाड समिटमध्ये पंतप्रधान मोदींची युक्रेन रशिया युद्धाबाबत भूमिका। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।